इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल ऑफ EMF 2 व्होल्ट. एक सेल आहे, त्याचा EMF 2 व्होल्टचा आहे, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स 0.1 ओहमचा आहे. काय किती रेजिस्टन्सला कनेक्ट केलंय? 0.9 ओहमच्या रेजिस्टन्सला त्याला कनेक्ट केलंय. द व्होल्टेज अक्रॉस द सेल विल बी, म्हणजे आपला हा रेग्युलरचा प्रश्न असा, हे आर आणि इकडे हे सेलचं व्होल्टेज. हे बघा असंच केलं का, I इक्वल्स टू EMF अपॉन R प्लस R न काय काढायचा? करंट काढायचा अगोदर. EMF किती? 2 अपॉन R किती? R 0.9 प्लस छोटा R किती आहे? 0.1. सो 2 अपॉन 0.9 प्लस 0.1 मीन्स 1. सो हे असं. सो I इक्वल्स टू काय येणार आन्सर? 2 वॉट एम्पियर. करंट किती आला? 2 एम्पियर्स आला. पुढे काय करायचं सांगा? ओहम्स लॉ वापरायचा. याच्या अक्रॉस ओहम्स लॉ V इक्वल्स टू काय वापरा तुम्ही? आर वापरला का R प्लस R वापरला? बघा बरं, ऑप्शन आलं म्हणजे ते आन्सर करेक्ट असावं असं काही नसतं बरं. बऱ्याचशा वेळेस एक कॉमन मिस्टेकचंही आन्सर असतं, म्हणजे जे सगळे मुलं कॉमन मिस्टेक करतील ना छोटीशी, त्याचं पण ऑप्शन प्रेझेंट असतं. व्ही किती आहे आपलं? काढायचं आहे I2 R S 0.9. सो V इक्वल्स टू काय असणार? 1.8 व्होल्ट असणार. हे तुमचं आन्सर. दररोजच्या दररोज या फिजिक्सची प्रॅक्टिस करा. आणखी सांगतो, त्यातल्या त्यात हा टॉपिक एवढाही अवघड नाही, पण नवीन आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी, ते EMF वगैरे तुम्ही अगोदर कधीच ऐकलेलं नसतं, ते इंटरनल रेजिस्टन्स कधीच ऐकलेलं नसतं. ज्या दिवशी जे शिकवलं ना त्याची घरी जाऊन प्रॅक्टिस करा.